तुम्ही कधी विचार केलाय का तारक मंत्र तीर्थ करूनही काही लोकांना फायदा का होत नाही? आज मी तुम्हाला खूप महत्वाची आणि एक अतिशय सूक्ष्म गोष्ट जी 90% लोक चुकवतात, सर्वात मोठी चूक जी तुम्ही करता ती मंत्र म्हणताना. मंत्र म्हणत असताना मन दुसरीकडे आणि आपण बसलोय स्वामींच्या समोर. श्रद्धेपेक्षा औपचारिकता जास्त असते आपली. पूर्णपणे लक्ष तारक मंत्रावर केंद्रित करायचं आहे. घाई गडबडीत तारक मंत्र म्हणायचा नाही. इथेच आपण ही सेवा करण्यासाठी खूप कमी पडतो. त्यामुळे आपल्याला तारक मंत्राचा काहीच उपयोग होत नाही. स्वामी समर्थांचा असा उपदेश आहे की भाव शुद्ध असेल तर शब्द आपोआप आपल्याला शक्ती देतात. जर हे 3 नियम तुम्ही पाळले तरच तारक मंत्र तीर्थ तुमच्यासाठी प्रभावी ठरणार. मन शांत ठेवा आणि रोज एकच वेळ निवडायची आहे. हीच तर खरी गुरु किल्ली आहे की टाइम परफेक्ट पाहिजे, त्याच वेळेत बसलं पाहिजे, मन एकाग्र झालं पाहिजे त्या सेवेमध्ये आणि मनातला भाव शुद्ध असला पाहिजे. त्यामुळे हा उपाय करत असताना चुका टाळा आणि स्वामींवर श्रद्धा ठेवा. जर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगी वाटला तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा